साहेबांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आदरणीय राज ठाकरे साहेबांचा. नाही हे मनमानी आहे, तर मग मनमानी अशी सूचना द्यायला तुम्हाला मेसेजची सुविधा SMS येत असेल ना ग्राहकांना. आम्ही पण ग्राहक आहे. पहिले कसं होतं, आपले रिडिंग घ्यायची जे ग्राहक ऑनलाईन रिडिंग सबमिट करतो. आता 10,000 ग्राहक आहे आपल्याकडे ऑनलाईन सबमिट करणारे. तर त्या ऑनलाईन वाले काय करतात, 25 तारखेलाच मोबाईल उघडतात की आपलं रिडिंग आपण टाकून देऊ. पण ते 22 ते 24 तुम्ही ते बंद करून टाकले, त्यामुळे 25 ते रिडिंग सबमिट होतच नाही. ते बिल मग काय आलं, बिना रिडिंगचं आलं. लोकांचं थोडंसं पुढे घेतलं बिना रिडिंगचं रिडिंग लाईट बिल आल्यामुळे ते जास्त लाईट बिल आले. येतील आता सांगतो आयटीला की मेसेज. त्याच्यामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे. तुमची मेसेज परत आम्ही मगाशी 25 तारखेला इंग्रजीत मेसेजिंग नको परत यायला लागले, डिस्कनेक्शन ऑफ मराठी द्यायला पाहिजे. पुन्हा इंग्रजी आपण इंग्रज गेलो साहेब, 150 वर्ष झाली इंग्रज जाऊन, 200 वर्ष होत आले. कशाला आपण इंग्रजीचा एवढा भाऊ करून आपल्या डोक्यावर घेतला की इंग्रजीतच पाहिजे सगळं. कोण करतं सगळे, कशाला ते मराठीत द्या ना. मगाशी आम्ही दिलं होतं, काही दिवस सुरू झालं मराठीमध्ये, नंतर पुन्हा बंद झाले. 11 जुलैला पण एक पत्र दिलं होतं की हे MRCने ठरवून दिलं आहे तिकीट किती युनिटला किती विलिंग चार्जेस घेते, एका युनिटला किती पैसे वगैरे असं. आणि इतर आकार देता येईल तुम्हाला सगळं. इथं फक्त इतर शब्द लिहिला आहे, जरा फोडून सांगा ना इतर म्हणजे काय. इतर म्हणजे काय अधिकाऱ्यांना माहिती नाही इतर म्हणजे नाही माहिती इतर आकारचा अर्थ काय. इतर आता 2490 रुपये इतर आकार मध्ये तुम्हाला माहित पडलं पाहिजे ना साहेब, इतर आकार चार्जेस काय आहे आपले. डिपॉझिट जमा तुम्हाला माहित नाही, तुम्ही कसं काय पाठवता आम्हाला. केली जाते आणि पुढच्या बिलात पुन्हा ती डिपॉझिट मागितली जाते. इथे चार्ज केला आहे इतर आकार दर महिन्याला पाठवतो तुम्ही इतर charges. इतर आकार इतर आकार 2400 निम्मा इतर आकार आहे बिलाच्या. म्हणजे हा काय प्रकार आहे. तुमचं 2 महिन्याचं डिपॉझिट आमच्याकडे असायला पाहिजे. तर कमी असेल त्याच्यामुळे तो डिफरन्सचा अमाऊंट आहे ती. सर मग इथं प्रश्न असा आहे, 2 महिन्यापासून तुम्ही 8,000, मग आता हे 15,000 आले. आपण भरायचं सावकारी सरळ सावकारी करतात आपल्या देशात. कोणीच काय इतर आकार, वहन आकार आणि मग एक तुम्ही युनिट केलंय. ॲव्हरेज बिल वर्षभराचं, त्याच्यात 2 बिलं आपले डिपॉझिट म्हणून घेतो. इतर तो सांगा 2400 रुपये इतरचं काय, कोणाचं ते बिल तुमचं काय, 2400 रुपये इतरचं काय. माझं इतर कुठल्या साईज आहे. पासून रिडिंगच्या तारखा बदललेल्या आहेत. 25-26 तारखेला कंटिन्यू त्यांचं रिडिंग घेण्याचं शेड्यूल आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी अचानक भयानक ते 22 तारीख करून टाकलं. जे ग्राहक ऑनलाईन रिडिंग सबमिट करतात त्यांना त्याचं काही माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी न रिडिंग घेता बिलं अपडेट करून टाकले. ते अवाच्या सव्वा बिलं आलेले आहेत. ते लोक इथं बिलं कमी करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयात गिरट्या घालत आहेत आणि त्यांना 1-1 तास उभं राहावं लागतं, तरी त्यांचं काम होत नाही, असा विषय आहे. दुसरा एक आहे, सोलरचे बिलं पण सोलर लावल्याच्या नंतरही बिलं येत आहेत लोकांना, ती एक कंप्लेंट आहे. आणि सर्व महाराष्ट्रभर ग्राहकांना मराठीत संदेश यावेत ही एक आमची मागणी आहे. काय झालं मग निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलण्यावर काय झालं? अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. लवकरात लवकर त्या पत्रावर आम्ही कारवाई करू अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? कारवाई झाली नाही तर त्याच्यानंतर आंदोलन करण्यात येईल. काय नाव आपलं? श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष, मनसे, जळगाव.